मराठा आरक्षणाचा तिढा तसा जवळजवळ सुटलेला आहे. कारण राज्य सरकारने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आणि मनोज जरांगे पाटील यांचे माझे अत्यंत चांगले संबंध आहे. आणि मराठा समाजाने मागणी करण्याच्या अगोदर मी मागणी केलेली आहे की मराठा समाजातल्या आर्थिक मागासलेल्या कुटुंबाला रिझर्वेशन मिळालं पाहिजे. तर आता एक तर असं आहे की सगळ्या मराठ्यांना कुणबी म्हणून सर्टिफिकेट द्या हे अजिबात शक्य नाही. पण जरांगे पाटील म्हणतात त्या पद्धतीनं ज्या नोंदी सापडलेल्या असतील आणि खरोखर तो कुणबी असेल तर त्याला ओबीसी म्हणून आरक्षण द्यायला हरकत नाही आहे. पण सगळ्याच मराठ्यांना ओबीसी म्हणा असं म्हटलं तर ते कोर्टामध्ये विषय गेला तर कोर्ट त्याला मान्यता देणार नाही. कारण मराठा समाज क्षत्रिय आहे. आणि त्यामुळं ज्यावेळेला कालेलकर कमिशनच्या वतीने जेवढा अभ्यास झाला त्यावेळेला हिंदू समाजातल्या कोणत्या जाती मागास आहे त्यामध्ये मराठा जात काही त्यामध्ये आलेली नाही आहे. कुणबी जात आलेली आहे. आणि विदर्भातले कुणबी हे ओबीसी मध्ये आहे. आणि कोकणातले मराठा कुणबी ओबीसी मध्ये आहे. फक्त मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या ठिकाणचे जे मराठा आहेत त्यांची कुठं नोंद अशी कुणबी नाही आहे. पण जरांगे पाटील साहेब म्हणतात त्याप्रमाणे म्हणजे ओबीसी जसा आपला शेतकरी आहे, फार्मर आहे, तसे मराठा फार्मर ओबीसी मध्ये फार्मर आहे. आणि ओबीसी आरक्षण देताना तिथं क्रिमिनल लावण्यात आलेलं आहे. 8 लाखाच्या आतमध्ये ज्यांचं उत्पादन आहे त्यांनाच आरक्षण द्यायचं. सगळ्या ओबीसी आरक्षण मिळत नाही आहे. त्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये अशाच मिळतंय. आणि अनेक कुटुंबांची मागणी आमच्याकडे आलेली आहे की बाबा हे 12 किंवा 15 लाख करा. म्हणजे सध्या इकॉनॉमी पण पुढे डेव्हलप होते तर अशी मागणी आहे. तर आता महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला 10% आरक्षण दिलेलं आहे. त्यानंतर जे आपली हे काय त्यांची संस्था कुठली आहे मराठ्यांची सारथी. तर सारथीला चांगलं बजेट दिलेलं आहे. मराठा मुलांसाठी हॉस्टेलची सुद्धा स्कीम त्या ठिकाणी राबवण्यात येत आहे. त्यांना ओव्हरसीज स्कॉलरशिप देण्यात येत आहे. आणि अनेक त्यांना स्किल ट्रेनिंग जे आहे नोकरीसाठी स्किल ट्रेनिंग जे आहे. तर अजून अशा काय मागण्या जरांगे पाटील यांनी करायला हरकत नाहीये. म्हणजे सगळीच कुटुंब सगळेच मराठा श्रीमंत नाहीत या त्यांच्या मताशी मी सहमत आहे. आणि मग आता जे आम्ही आमच्या मंत्रालयाने मोदी सरकारने निर्णय घेतलाय 10% आरक्षण ईडब्ल्यूएस ला इकॉनॉमिक विकर सेक्शन आणि त्याच्यामध्ये मराठा समाज बसतो. त्यामुळं त्याचा फायदा त्याला कसा मिळेल. जरांगे पाटील यांनी ज्या 10% भारत सरकारने दिलेले आरक्षणामध्ये मराठा समाजाला जास्तीत फायदा मिळेल यासाठी त्यांनी प्रयत्न करणं त्यांना आवश्यक आहे. सगळ्या मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण द्या असं म्हटलं तर ते शक्य होणार नाही आहे. आणि ते कोर्टामध्ये टिकणार नाही. आणि सरकारचं म्हणणं हेच आहे की मराठा समाजाला ओबीसीना अडचण न करता मराठा समाजाला जेवढा फायदा देता येईल तेवढा फायदा देण्याची सरकारची तयारी आहे. त्यामुळं मला असं वाटतं की जरांगे पाटील यांनी एकदा मुख्यमंत्र्यांची बैठक घ्यावी. आणि पण त्यांच्या मताची मी समज आहे की ज्याची कुणबी नोंद आहे त्याला ओबीसी मधून आरक्षण मला पाहिजे. सगळ्या मराठ्यांना सरसकट ओबीसी म्हणा असं म्हणता येणार नाही. म्हणजे पुढे